नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी सौ मंजुळा कर्वे आपले सर्वांचे स्वागत करते. मी सावररे या पुस्तकातील प्रवीण डवणे लिखित मनगटातील कुंडली ही कथा आपल्यासमोर वाचणार आहे. ही कथा आपल्याला कशी वाटली आणि जर का आवडली तर आपण मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की अभिप्राय व्यक्त करा. मी कथा वाचनाला सुरुवात करते. कथेचे नाव मनगटातील कुंडली. लेखक प्रवीण डवणे. नेहमी उत्साहात येणारी कविता घरात आली ती रडतच. उद्या 12वीची परीक्षा आणि आज हिला काय झालं? तिचा मोठा भाऊ म्हणून माझ्या मनातही धस्स झालं. कोचावर बसली ती हमसाहमशी रडतच. आई वडील सगळेच कासावीस. अगं झालं तरी काय? नाही, मी उद्या परीक्षेला बसणारच नाही. बसू नकोस परीक्षेला, पण कारण तर सांगशील की रडतच राहशील. थोडंसं वैतागून मी म्हणालो, पण स्वारी अजून बोलायला तयार होईना. 12वीची मुलगी अचानक रडत येण्याची बरीचशी संभाव्य कारणं दिसतात. अखेर तिनं तिच्या परीक्षेला न बसण्याचं कारण सांगून टाकलं. माझ्या मैत्रिणीच्या भावाला ज्योतिष येतं. त्यानं हात बघून सांगितलं, पहिलाच पेपर तुला जाम अवघड जाणार आहे. येत असलेलं तू एकदम सगळं विसरून जाशील. आता मात्र हसू आवरेना मला. अगं तू मुळात मैत्रिणीच्या भावाच्या हातात हात दिलातच कशाला? तो सगळ्यांचं भविष्य सांगत होता. त्याला उद्याची प्रश्नपत्रिका ही तुझ्या हातावर दिसली. ग्रेटच असणार बाबा हा मैत्रिणीचा भाऊ. नुकताच ज्योतिषाची पहिली परीक्षा पास झालाय. असं? हं. तुला माहित आहे का, मी तर 5वी परीक्षा पास झालेलो आहोत. कधी? चाललेला असतो आमचाही अभ्यास. एकदम 7वी परीक्षा झाल्यावर सांगणार होतो, पण जाऊ दे, आज सांगून टाकतो. बघू रे तुझा हात. तिने भाबडेपणाने हात दाखवला. मी टुणकन उडी मारून डोळे विस्फारले. का? काय झालं? अगं मला तर इथे वेगळंच दिसतंय. तुझ्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त टक्के तुलाच मिळणार आहेत आणि उद्या तर सगळे शुभग्रह संमेलन भरवणार आहेत तुझ्या हातामध्ये. परीक्षा होईपर्यंत प्रकृती ठणठणीत, शिवाय पेपर सर्वोत्तम जाणार. भविष्य चुकलं तर नाव बदलीन मी. तिचा चेहरा उजळला. नव्या उमेदीने ती अभ्यासाला लागली आणि प्रत्येक पेपर अप्रतिम गेलाय असं सांगू लागली. आणि आश्चर्य म्हणजे तिच्या ग्रुपमध्ये सर्वात जास्त टक्के तिलाच मिळाले. मी खरोखर 5वी परीक्षा पास झालोय असा पुढे कितीतरी दिवस तिचा समज होता. ज्योतिष हे एक शास्त्र आहे, भविष्याच्या काही चाहुली सांगणारे. भविष्यवेत्ते या क्षेत्रातही झाले आहेत, सध्याही असतील. इथपर्यंत सर्व गोष्टी मान्य, पण कुठलाच अभ्यास नसणारी अनेक माणसं याही क्षेत्रात बोकाळलेली आहेत. हेही सच्चे भविष्यवेत्ते मान्य करतील. अशुभ किंवा प्रतिकूल भविष्याचा नुसता अंदाज ऐकल्याने हातपाय काढून गर्भगतीत होणाऱ्या अनेक दुर्बल मनावर अशा लबाडांची गुजराण चाललेली असते. समोरचा माणूस जितका दुबळा तितका त्यांचा भविष्यकथनाचा अभिनय अधिक रंगत जातो. उत्सुकता म्हणून ऐकताना ज्योतिर्विवादाकडून काही सूचना मिळाल्या तर त्यातून बलदंड जिजीने कामाला लागणे वेगळे आणि 6 महिन्यांनी हे अघटित घडणार आहे त्याची तयारी आपण अगदी लगेच करायला लागणे हे वेगळे. भविष्य क्षेत्रातले सच्चे मातब्बर कधीही कुणाला खचवीत नाही, उलट नवी उमेद देतात. राशीचक्र हा कार्यक्रम मला आवडला, कारण त्यात राशीचे स्वभाव सांगताना अंधभीती न रुजवता हसत हसत अंजन घातलेले आहे. भविष्याच्या व्यर्थभीतीने शकून अपशकुनांच्या भोवऱ्यामुळे वर्तमानातील भरारीचे क्षण हरवून बसलेली कित्येक मूर्ख माणसं अवतीभवती असतात. मला निळा शर्ट लकी आहे, आज चॉकलेट घातला म्हणून माझं काम झालं नाही. घराच्या बाहेर पडल्यावर 7 आकड्यानं सुरुवात होणारी नंबर प्लेट एखाद्या गाडीला मी पाहिली की माझा दिवस हमखास चांगला जातो आणि 4 आकड्यानं सुरुवात असलेली नंबर प्लेट दिसली की मला वाटच लागली माझ्या कामाची. कित्येक घरात भविष्याच्या भयापायी वर्तमानच हरवून बसलेली माणसं आपण पाहतो. परमेश्वरावरील प्रेमापोटी नामस्मरण करणं वेगळं आणि भविष्याच्या भयापोटी ते करणं यात खूप फरक आहे. लढ्याला गेलेला नेपोलियन किनाऱ्यावर उतरताच जमिनीवर आपटला. सर्व सैनिक चुकचुकले. अपशकुन अपशकुन, राजा पडला, या लढाईत आपण जिंकणार नाही. पेशानं नेपोलियन सहकाऱ्यांवर गरजला. मूर्खांनो, आपणच जिंकणार, कारण पाय ठेवताच या जमिनीनं मला आलिंगन दिलं. ती लढाई नेपोलियन जिंकला.
कोणी म्हणेल असं नेपोलियनला म्हणणं हेही सुद्धा अंधश्रद्धा. पुष्कळदा दुर्बळांना सबळ करण्यासाठी, प्रचंड होकारात्मक करण्यासाठी नेतृत्वाला या युक्त्या कराव्या लागतात. त्यानं नुकसान काहीच होत नाही, झाला तर फायदाच होतो. रेल्वेच्या वजन काट्यावर पुन्हा पुन्हा 2 रुपये यंत्रात चालणाऱ्या विचित्र माणसाला मी न राहून विचारलं, सारखं वजन बदलणार आहे का? का सारखे 2 रुपये टाकतायत? तो जे म्हणाला ते ऐकून मी थक्कच झालो. वजन दाखवणाऱ्या तिकिटावर एकच भविष्य येत आहे, आज का दिन काम के लिए अच्छा नहीं है. मनात म्हटलं, विशीच्या मुलाला एखाद्याने सांगितलं की 47व्या वर्षी भाग्योदय, तर या मुलाने 27 वर्षे काय माशा मारीत जगायचं. मी कॉलेजमध्ये असताना असं दुबळेपणा मलाही आलं होतं. सकाळी उठलो की पहिल्या पानावरचा मथळा नाहीच. आधी आज राशीत काय? उत्साहानं उठलो तर अस्वस्थता जाणवेल असं असलं की जादूच व्हायची. अस्वस्थता जाणवायला लागायची. मग वाटायचं केवढी चूक आहे, भविष्यवाणी आहे ही. या मूर्खातून या मूर्खपणातून केव्हा ना केव्हा वेगवेगळ्या प्रकारे आपण गेलेलो असतो. हा कालखंड बुद्धीने कर्तृत्वानं संपवून आपल्या राशीत नेहमी उत्साह, आरोग्य, यश, कर्तृत्वाने, निराशेनं मात ही लेबलं शिकवायची असतात. त्या वेड्या वयात वडील मला म्हणायचे, रात्री झोपताना गंमत म्हणून हेच भविष्य वाच, आणि वेगळीच प्रचिती यायला लागली. सगळी कामं यशस्वीपणे पूर्ण करून दिवस संपल्यावर रात्री कळायचं कामं होणार नाहीत, किंवा उत्तुंग थोर व्यक्तींच्या भेटीगाठीनंतर वाचायचो. निराशा जाणवेल. मनानंच मनाला उभारी द्यायची असते, हे ज्याला कळतं तो स्वतःच आपल्या चैतन्याला चालना देऊ शकतो. भविष्य, ज्योतिर्विद्या यांचं अस्तित्व मान्य करूनही त्याच्या पोरकट आहारी जाणाऱ्यांमुळे सारं घरच्या घर विचित्र भोवऱ्यात येतं, हेही कुणी अमान्य करणार नाही. मग भविष्याच्या भीतीच्या खांदीतून बुवाबाजी घरात येते. कृतज्ञता या सद्गुणासाठी पूजा, मनशक्तीसाठी प्रार्थना, लंघनासाठी किंवा अन्नब्रह्माची शक्ती कळावी म्हणून जाणीवपूर्वक उपास, मनःशांतीसाठी सत्संग, हे दिलंस तेच अपरंपार आहे. या भावनेने चराचराला नमस्कार असे संस्कार ज्या घरात आहेत तिथं भविष्य उज्ज्वलच असतं. कारण वर्तमान जागृत असतो. कुंडलीतील किंवा अवकाशातील ग्रहही अशा घरात दुःख निर्माण करताना तीनदा विचार करतात. कारण घरातील सर्व माणसांनी आपल्या शुद्ध दिनचर्येने आणि अथक मेहनतीने आनंदाने न उमजणारा ऋतू रुजवलेला असतो. याबद्दलची बहिणाबाईंची कविता किती बोलकी आहे. दुःखाचा डोंगर कोसळूनही ती ज्योतिषाला म्हणते, हात पाहू नको, माझं मनगट पहा. खरंच सुख-दुःख हेच तर जीवनाचं स्वरूप आहे. यश अपयश, जन्म मृत्यू, जिंकणं हरणं, चढ उतार, मिलन वियोग, हे तर प्रत्येकाच्या जीवनाचे रंग आहेत. म्हणून तर जे घडणार आहे ते टळूच शकत नाही असं गीता सांगते. टळू तर शकणार नाहीच, पण मनःशक्तीचा कोट उभा केला तर आघातांची तीव्रता तरी कमी होईलच. नव्या उभारीने पुढे निघण्याची क्षमता तर निर्माण होईल. भविष्याच्या संकेताकडे याही दृष्टीने पाहायला हवं. तळहातावरच्या रेषांमध्ये मनगटही दिसायला हवं. धन्यवाद. तुम्हाला कथा कशी वाटली? जर आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ही कथा मला स्वतःला खरंच भविष्याचा उहापोह न करता किंवा ज्योतिषशास्त्र कसं आहे, काय आहे हे न बघता आपण फक्त आयुष्यात पुढे पुढे चालत राहणं, एवढंच मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमचे कमेंट्स नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.